मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेना भाजपचे जिल्ह्यातील संपूर्ण नेते उपस्थित होते। विशेष म्हणजे 12 बलुतेदारांना घेऊन ट्रॅक्टरवरून ही सगळी मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली। यावेळी बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावरती जोरदार टीका केली। आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं असून खासदार शेट्टी यांचं दुकान बंद झालंय, त्यांनी नवीन व्यवसाय शोधावा अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपचे उमेदवार धैर्यशील माने आहेत, ते उमेदवारी अर्ज भरत आहेत आणि ट्रॅक्टर मधून येऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज आहे तो भरला जात आहे। ट्रॅक्टरवरती चंद्रकांत पाटील आहेत, उल्हास पाटील आहेत, राजेश क्षीरसागर आहेत शिवसेनेचे आमदार, आणि सगळी मंडळी ट्रॅक्टर मधून येऊन या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरत आहेत। काल गाडीतून भरला म्हणून आज तुम्ही ट्रॅक्टर मधून भरला। आमचं जे आहे ते मनापासून आहे। आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याची मुलं आहोत। उल्हास दादा काय, चंद्रकांत पाटील काय, मिंचेकर काय, माने काय, सगळे प्रत्यक्ष शेतकऱ्याची मुलं आहोत। आम्हाला नाटक करावं लागत नाही। नाटक करावं लागतं म्हणजे आज नेमके कोणकोणते आपले नेते आपल्या बरोबर त्यांनी कशा पद्धतीने भरणार, कारण 12 बलुतेदार देखील आपल्या सोबत आहेत। 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार मिळून महाराष्ट्राचं समाज जीवन तयार होतं। मोदींनी ह्या 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार प्रत्येकाच्या हिताचा विचार केला। प्रामुख्याने 12 बलुतेदार हे गावातले जे गरीब असतात, शेती नसणारे असतात, मजुरीवर जगतात, त्यांना 60 नंतर दरमहा 3000 पेन्शनची व्यवस्था केली आणि ज्याला शेती आहे पण कमी आहे त्याला दर वर्षाला 6000 रुपये देण्याची व्यवस्था केली। असा मोदींनी आणि फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला। राजू शेट्टींचा आता धंदा संपला, ते आता बेरोजगार झाले, कारण प्रश्न शिल्लक नाही राहिले, त्यामुळे त्यांनी रोजगारीचं नवीन साधन शोधावं। आपण बघितलं की राजू शेट्टी यांचा धंदा संपला, त्यांनी रोजगारीचं नवीन साधन शोधावं अशी टीका चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे। कॅमेरामन सुनील काटकरसह विजय केसरकर, TV9 मराठी, कोल्हापूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।